भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 मे 2025 शनिवार। दुय्यम मन स्थिती 2. दुय्यम मनाची मनुष्य आगे आपल्या सर्व मार्गात अस्थिर आहे. याकूब 1 अध्याय 8 वचन. जेव्हा आपण प्रभूची उपस्थितीत प्रार्थनेसाठी येतो तेव्हा आपले मन एकाग्र असणे आवश्यक आहे. आपल्याला ठामपणे प्रार्थनेला विचलित करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. जर आपण प्रार्थनेसाठी योग्य वातावरण आणि मन स्थिती निर्माण करू शकलो नाही तर आपली प्रार्थना प्रभावी होणार नाही. एका प्राणी संग्रहालयात एक विचित्र कोळी होता जो अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असे. त्याला 2 टोके होती आणि त्यांचे दुसरे टोके शरीराची शेवटच्या भागात होते जिथे शेपूट असते. प्रत्येक डोक्याला स्वतःची डोळ्याची जोडी आणि तोंड होते. जरी ही एक दुर्मिळ गोष्ट होती आणि अनेकांना आकर्षित करत होती तरी त्या कोळीची स्थिती फार दयनीय होती. जेव्हा तो चालण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा पुढच्या पायाने एक दिशेला ओढले जाई तर मागचे पाय विरुद्ध दिशेला ओढले जात. त्यामुळे तो हलूच शकत नसे. काही लोक प्रार्थनेची वेळी याच स्थितीत असतात. एका बाजूला त्यांना देवाची उपस्थिती हवी असते तर दुसऱ्या बाजूला त्यांचे मन सांसारिक काळजाने त्रासलेले असते. काही लोक शरीराने देवाकडे वळतात पण मनाने त्यांची आत्मा अपूर्ण कामे, जिंकलेली गोष्ट किंवा जगाच्या विचाराकडे वळलेले असतात. एक क्षण ते पवित्र वाटतात आणि पुढच्याच क्षणी पापात रमण्याचे बेत करतात. प्रेषित याकूब लिहितो, तुमच्या यातल्या गुणाला सगळेपणाची उणीव भासत असेल तर त्याने देवाकडे मागावे जो सर्वांना उदारतेने आणि निंदा न करता देतो आणि त्याला ते मिळेल. पण त्याने विश्वासाने मागावे, शंका न ठेवता, कारण जो शंका करतो तो समुद्राची लाटेसारखा आहे जो वाऱ्यामुळे हेलकावे जाते. असा मनुष्य समजू नये की त्याला प्रभूकडून काही मिळेल. तो दुय्यम मनाचे आहे, आपल्या सर्व मार्गात अस्थिर आहे. याकूब 1 अध्याय 5 ते 8 वचन. तुमच्या प्रार्थना जीवनात अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या? तुमचे कुटुंब, वातावरण, इतर लोकांनी निर्माण केलेले अडथळे, की तुमच्यातील दुय्यम मनस्थिती, की न स्वीकारत पापामुळे अपराधी अंतरात्मा? कारण काहीही असो, आज ठरवा की तुम्ही हे सर्व अडथळे उत्साहाने दूर टाकणार आहेत. सत्या अडल विश्वासाने प्रभूच्या चरणी या आणि तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल. प्रिय देवाची मुलांनो, तुमची प्रार्थना जीवनात पुढे वाटचाल करा. देवाची उपस्थिती तुम्हाला वेढून राखो आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत वाढत राहा. अधिक चिंतनासाठी वचन. परंतु तुमची अधर्मामुळे तुमचा देव तुमच्यापासून दूर झाला आहे आणि तुमच्या पापामुळे त्याने आपले तोंड लपविले आहे जेणेकरून तो ऐकेल नाही. येसाया 59 अध्याय 2 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी दुसरी इतिहास 13 अध्याय 14 अध्याय. संध्याकाळी योगान 12 अध्याय 1 ते 26 वचन.
धन्यवाद.